दरम्यान आज भारताला गोल्ड मेडल जिंकण्यासाठी सुवर्ण संधी आहे। रात्री 11:55 भालाफेकचा अंतिम सामना सुरू होणार आहे। तर भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत देखील पुरुष फ्रीस्टाईल रेसलिंगच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलाय। भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत पुरुष फ्रीस्टाईल रेसलिंगच्या सेमीफायनलमध्ये। अमनने क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाच्या जेलिम खानला 11-0 ने हरवलं। अमनची आज रात्री 9:15 वाजता जपानच्या खेळाडूबरोबर सेमीफायनल। 57 किलो वजनी गटात जपानच्या खेळाडूबरोबर होणार सामना। आज जेवलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार नीरज चोप्रा। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 कांस्य पदक मिळवली। भारताला 3ही कांस्य पदकं शूटिंगमध्ये मिळाली।